माननीय आयुक्त साहेब, आजचा हा जो 76 नंबरचा जो ठराव सभागृह नेत्यांनी मांडला, मला याच्यावर बोलायचं आहे. सगळ्यांनी विषय घेतला, सगळ्यांनी आपले आपले प्रतिक्रिया मांडले याविषयी, आणि जे SOPs केले पाहिजे आपण या कम्युनिटी टॉयलेट संदर्भात. तर मॅडम, माझ्या प्रभाग क्रमांक 5मध्ये DAV शाळा आहे, त्याच्यासमोर पण टॉयलेट असाच पोर्टेबल टॉयलेट होता. आदरणीय चौगले साहेब, विरोधी पक्षनेते, यांच्या माध्यमातून तिथं मला वाटतं एक 10 वर्षापूर्वी टॉयलेट करण्यात आलेलं. आता त्याची अवस्था एकदम बिकट आहे. जसं सरोज ताईंनी म्हणजे सगळ्याच सदस्यांनी सांगितलं, आमच्या एक भगिनी बोलल्या की साठेनगरमध्ये महिलांना छत्र्या घेऊन टॉयलेटमध्ये बसायला लागतं. खूप बिकट परिस्थिती आहे मॅडम. खरं तर आपण लोकप्रतिनिधी म्हणून ही आपली जबाबदारी आहे. आपण ज्या क्षेत्रात ज्या वॉर्डाचं नेतृत्व करतो, ही आपली जबाबदारी आहे नगरसेवक म्हणून, की आपण प्रत्येक म्हणजे तिथलं टॉयलेट्स असतील कसे क्लीन म्हणजे साफ राहतील. आणि एक मॅडम विषय बोलायचा झाला तर मी एक निदर्शनात आणतो. काचेची शाळा आहे महापालिकेची आमची सेक्टर 8मध्ये. तिथं तर मॅडम अशी परिस्थिती, मी स्वतः गेलेलो टॉयलेटमध्ये. जसं आपले सदस्य बोलले की महिलांसाठी महिला पाहिजे तिथं साफसफाई करण्यासाठी, पण मॅडम तिथं पुरुषच असायचे म्हणजे साफसफाई करायला. आणि मी स्वतः गेलेलो, ग्राउंडला टॉयलेट होतं प्लस फर्स्ट फ्लोअरला वरतून सगळं सीपेज. माझी एक सूचना आहे मॅडम की हे जे कॉन्ट्रॅक्ट असतात, कॉन्ट्रॅक्टर लोक, हे मला वाटतं वर्षानुवर्ष एकच असतात. म्हणजे आता मी त्या काचेच्या शाळेत बघितलं, तिथं घनसोलीचा कोण कॉन्ट्रॅक्टर होता, कुणीही असो. पण मला सभागृह नेत्यांना हेच सांगायचं आहे, आपण हे जेव्हा SOPs करणार आहे त्याच्यात आपण ऑडिट केलं पाहिजे त्याच्या सगळ्या गोष्टीचं. म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्याचं डिजिटल मॉनिटरिंग झालं पाहिजे. एक सेंट्रलाइज कंप्लेंट सिस्टम आपण उभी केली पाहिजे मॅडम तिथं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे मॅडम, कारण की हा खरंच त्रास आहे. आज सेक्टर 10 असेल, 9 असेल, सेक्टर 8 असेल, म्हणजे चांगले चांगले लोक राहतात, मोठे मोठे सोसायटी झाले आहे. आता आमच्या इथं बरेच काय डेव्हलपमेंट सुद्धा येते. आणि लोकांना मॅडम जात असताना, मॉर्निंग वॉकला जात असताना टॉयलेटची सुविधाच नाही आहे मॅडम. म्हणजे आता मीच स्वतः 3-4 लिटर पाणी पितो, मला सारखं शोधायला लागतं टॉयलेटच नाही, व्यवस्थाच नाही. एक तास थांबून मग ट्रॅफिकमध्ये जाऊन घरी जायला लागतं. हे तर मी माझा विषय बोलतोय, पण असं प्रत्येकाला त्रास आहे मॅडम. आणि हा विषय नक्कीच आपण हे केलं पाहिजे. सगळ्यात पहिले एक ऑडिट केलं पाहिजे. जे कोणी इलिजिबल कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचं ऑडिट झालं पाहिजे.